नमस्कार मित्रांनो, आज आपण अक्रोडाचे झाड हा पाठ वाचणार आहोत. या पाठाचे लेखक गोपाळ टाकळकर हे आहेत. हा पाठ सुरू करण्यापूर्वी आपण याचा पाठपरिचय वाचूया. ज्या झाडांची आपण फळे खातो ती झाडे यापूर्वी कोणीतरी आपल्यासाठी लावलेली असतात. तसे आपणही पुढच्या पिढीसाठी झाडे लावावीत या विचाराने झाडे लावणाऱ्या उद्धव माकडाची कथा या पाठात आहे. झाडे लावल्याला खूप काही देत असतात. वनस्पतीपासून आपल्याला फळे फुले मिळतात. झाडांचे इतर उपयोग आहेत. व्यक्तिगत स्वार्थापलीकडे जाऊन सामूहिक जोप असले पाहिजे हा विचार या पाठातून मिळतो. तर चला आपण या पाठाला सुरुवात करूया. फार पूर्वी नौशेरकर नावाचा एक मोगल बादशाह होऊन गेला. त्याचे आपल्या प्रजेवर फार प्रेम होते. त्याचे राज्य आदर्श होते. तो सर्वांना समान न्याय देत असे. आपल्या प्रजेत कोणी दुःखी नाही काय याची तो स्वतः पाहणी करी. आपल्या राज्यामध्ये तो वेश पालटून गावोगाव फिरत असे. त्याच्यामुळे त्याला आपल्या प्रजेबद्दल खडानखडा माहिती असे. सर्व प्रजेजन त्याच्यावर अत्यंत प्रेम करत होते. तो गरिबांना सड्या हाताने मदत करत होता. गरीब मजुरांना कसण्यासाठी जमीन देत होता. एकदा तो आपल्या प्रधानांना घेऊन राज्यामध्ये फिरण्यासाठी बाहेर पडला. चालत चालत तो एका बागेत आला. त्याला बागेत एक अत्यंत उद्धम माळी अक्रोडाच्या झाडाचे रोप लावत होता. बादशाहाने त्याच्या कामाचे बराच वेळ निरीक्षण केले. रोप लावून झाल्यावर उद्धम माळी त्या रोपाकडे शांतपणे पाहत बसला. तेव्हा बादशाहाने त्या माळ्याला विचारले, तू कोण आहेस? मी माळी आहे. तू या बागेच्या मालकाचा नोकर आहेस का? नाही, मी नोकर नाही. हा बगीचा तुझा आहे का? माझा आहे. आणि नाही सुद्धा. म्हणजे? मी नाही समजलो. त्याचं असं आहे, हा बगीचा माझ्या वाडवडिलांनी लावलेला आहे आणि मी त्याची मशागत करतो, भूमातेची सेवा करतो. बादशाह हसला. पण तू हे रूप कसलं रूप लावतो आहेस? हे अक्रोडाचं. अरे पण हे रूप मोठं केव्हा होणार? त्याला फळं केव्हा लागणार? तू जिवंत असताना तुला ती खायला मिळणार का? बादशाहाने त्याला हे 3 प्रश्न अशासाठी विचारले की अक्रोडाच्या झाडाला फळे येण्यास खूप वर्षे लागतात. त्या माळ्याने बादशहाचे प्रश्न ऐकून घेतले आणि तो म्हणाला, तुमच्या विचारात मला स्वार्थ दिसतो. आजपर्यंत मी जी फळे खाल्ली आहेत ती माझ्या वाडवडिलांनी लावलेल्या झाडाची होती. इतरांच्या मालकीची असलेल्या झाडांची फळेसुद्धा मी जन्मभर खातच आलो आहे. मग आता मला माझ्या मुलाबाळांसाठी तसेच दुसऱ्यांसाठी झाडे लावायस नकोत का? मी कृतज्ञ नाही. एका पिढीची मी खाल्ली आहे आणि दुसऱ्या पिढीसाठी झाड लावून मी मागील पिढीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. यात म्हणजे काय चुकले? आपण स्वतः लावलेल्या झाडाची फळे फक्त आपणच खावीत असा निस्वार्थी विचार बरोबर नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्या उद्धम माळ्याचे ते मोलाचे उत्तर ऐकून बादशाहाला फार आनंद झाला. त्याने त्या माळ्याला आपली खरी ओळख सांगितली आणि पुढील पिढीसाठी आपल्याला काय काय करता येईल याचा विचार करत बादशाह व प्रधान तेथून निघाले. तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.